मातोश्री परिसरात ड्रोन उडवल्यानं खळबळ। मातोश्री परिसरात नजर ठेवण्यात येत असल्याचा आरोप, तर सर्वेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याची पोलिसांची माहिती। मुंढव्यातील जमीन लाटण्यासाठी तहसीलदार येवलेंकडून 6 महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न। येवलेंनी केलेला पत्रव्यवहार आला समोर। जमीन हडपणे हाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धंदा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, तर पार्थ पवार अजित पवारांचा वारसा चालवतायत, हाकेंची टीका। सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। शिवसेना आमदार तानाजी सावंतांची घणाघाती टीका। शिवसेना उभाठाला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का। दीपेश म्हात्रेंचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपत पक्षप्रवेश। डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली। बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपाचा होता कट। माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आरोप। माळशेज घाटात बाईक रायडरची जीवघेणी स्टंटबाजी। पर्यटकांनी केली पोलिसांकडे कारवाईची मागणी। ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याच्या व्हिडिओवर वनविभागाचा खुलासा। विजेचा धक्का लागू नये म्हणून बॉम्ब टाकल्याचा केला खुलासा। सांगलीच्या बोरगावात बैलगाडा शर्यतीचा थरार। 2500 बैलजोड्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग। गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन हीच सरकारची नवी योजना असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। वोट चोरी करून जमिनीची लूटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला हरकत नाही, असाही टोला रोहित पवारांनी महायुती सरकारला लगावलाय। रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली आहे जमीन घोटाळ्यांवरनं। ते म्हणतायत की गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन ही सरकारची नवी योजना आहे, असा आरोप रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय। वोट चोरी करून जमिनीची लूटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही, असाही टोला रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधनं लगावलाय जमीन घोटाळा प्रकरणावरनं। रोहित पवार यांनी ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये ते म्हणतायत गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, वोट चोरी करून जमिनीची लूटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही, असं म्हणत त्यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय जमीन घोटाळा प्रकरणावरनं। सरकारी जमीन हडपल्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवरती आरोप करण्यात आलेत आणि त्यानंतर आता विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते अजित पवार आणि पार्थ पवार आणि एकूणच महायुती सरकारवरती। आणि त्यातच आता रोहित पवार यांचं एक ट्विट समोर आलंय। याच संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। प्रवीणजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता विरोधकांना ते आयतं कोलीत मिळालंय आणि ते म्हणतायत रोहित पवारांचं खास करून ट्विट, गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन आणि वोट चोरी करून जमिनीची लूटमारी असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला काही हरकत नाही। तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं रोहित पवार हे जे म्हणतात की नेत्यांना जामीन, गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन, मला वाटतं यात काय आहे नवीन? रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आधार नसणारे आरोप त्या ठिकाणी करतात। आता कुठल्याही प्रकरणामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर त्याच्यावर अंतिमता भाष्य करणं योग्य नाही। कुठल्या गुन्हेगारांना पाठीशी घातलंय की त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, कारवाईची प्रक्रिया सुरू केली नाही हे दाखवावं, परंतु रोहित पवारांना काहीच दाखवायचं नाहीये।
आज विरोधी पक्षाची अशी अवस्था झाली की पुरावा न घेता सहानुभूती मिळवण्यासाठी, सरकारच्या विषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना काही पुरावा लागत नाही. परंतु त्यांना हे माहित नाही की लोक अशा नौटंकीला भुलत नाहीत. लोकसभेला आपला फेक नॅरेटिव्हचा त्या ठिकाणी फंडा सक्सेस झाला, पण विधानसभेला लोकांनी धुवून काढलं. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी रोहित पवार यांचं केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही वक्तव्य आहेत. जर असं नेत्यांवर बोललं नाही, मुख्यमंत्र्यांवर बोललं नाही, तर त्यांना कोण टीव्हीवर दाखवणार, कोण त्यांच्या वक्तव्याची दखल घेणार? प्रसिद्धीच्या हव्यासापोटी याच्या पलीकडं काही नवीन नाही. बरं, मात्र प्रवीणजी, तुम्ही जसं म्हणताय तसं अजित पवार सुद्धा म्हणाले निवडणुका आल्या की माझ्यावरती आरोप होतात. मग माहिती अधिकार कार्यकर्ते वगैरे हे सुद्धा जे काही आरोप करतायत किंवा जे पुरावे समोर आलेत त्यावरून तर तुम्ही हे नाकारू शकत नाही. हे बघा, पुरावे आलेत म्हणून तो आरोपी नाही झाला. पुरावे दिल्यानंतर जर कन्व्हिक्शन झाली, सिद्धता झाली की त्यांचा संबंध आहे, तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे. आरोप तर मी कोणावरही करेन, मी सांगेन हे माझ्याकडे पुरावे, परंतु ते पुरावे तपासल्यानंतर आरोपाची सिद्धता झाली तर त्याला अर्थ आहे ना. आता अजितदादा बोलले ते खरं आहे की निवडणुका आल्या की अजित पवारांना टार्गेट करायचं. पण अजित पवारांनी एवढं स्पष्टपणे सांगितलंय की मी अशा गोष्टी करू नका हेही सांगितलंय, या गोष्टी चुकीच्या आहेत हेही सांगितलं, करार रद्द करा हेही सांगितलंय, आणि त्यांनी कबूल केलं ना की हे चुकीचं आहे म्हणून. आता त्यांनी चुकीचं आहे सांगितल्यावर पण तुमच्या मनाचं समाधान होत नाही, कारण तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको असतं, तुम्हाला तो प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे, तर तुमची दुकानदारी राजकीय चालते. परंतु अजितदादांनी याविषयी स्पष्ट भूमिका दिलेली आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना पुन्हा त्या ठिकाणी चघळायचं म्हणजे राजकीय भूमिका, बाकी काय. बरं, मात्र प्रवीणजी, निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे आरोप म्हणजे विरोधकांना पुरावे मिळतील नाही तर नाही मिळतील, दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईलच. मात्र निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे आरोप झाल्यानंतर निवडणुकीमध्ये त्याचा फटका महायुतीला बसेल का मग? हे बघा, आरोप करणाऱ्यांच्या आरोपामागची सत्यता आणि भावना काय ही लोक बघतात. आता असेच आरोप विधानसभेला पण केले होते ना. आता लोकांना गृहीत नका धरू, आरोप केला म्हणजे लगेच बदनाम झाले, लगेच मतदान विरोधात जाणार. लोक बोलतात, त्यांच्या आरोपामध्ये प्रामाणिकपणा आहे का, सत्यता आहे का, त्याला काय आधार आहे का, तसा असेल तर लोकमतावर परिणाम होतो. परंतु आता विरोधी पक्ष हे केवळ नौटंकी करतंय हे लोकांच्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे त्यांच्या आरोपांना जनता सिरियस घेत नाही. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये मतदानावर आणि लोकमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. बरं, आणि एक मुद्दा रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये वोट चोरीचा सुद्धा मांडलेला आहे आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी तर मेळावे घेऊन ढिगभर पुरावे सुद्धा मांडलेत. अगदी थोडक्यात नाही, मला वाटतं या संदर्भात अनेकदा स्पष्ट भूमिका केली की निवडणूक आयोग आहे तो याच्यावर कारवाई करतो. बरं, आता तुम्ही त्यांचे जे आरोप आहेत, लोकसभेला त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम नव्हती का? तेव्हा त्या ठिकाणी मतदार दुबार नव्हते का? म्हणजे जिंकलो तर ईव्हीएम चांगली, बरं नाही जिंकलो तर लोकशाही जिंकते, हरलो तर ईव्हीएम वर हक्का. सोयीचं राजकारण यांचं आहे. बरं, त्याच्यामुळे मला वाटतं की हे बघा, दुबार मतं आज आहेत का? पहिल्यापासून दुबार आहेत. बरं, दिलीपचं आज होतंय का? पहिल्यापासून होतंय. त्यामुळे मतं नवीन टाकणं, काढणं, घालणं ही प्रक्रिया असते. आता मोठ्या प्रमाणावर त्याची वाच्यता झाली म्हणून या विषयाला चालना मिळाली. परंतु याबाबत आमची भूमिका आहे ना, चुकीचं असेल ते काढा, दुबार असेल ते काढा, मतदार यादी सदोष असता कामा नये, हे आमची भूमिका आहे. आम्ही थोडं पाठीशी घालतोय. बिलकुल. प्रवीणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात. अमोल मिटकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. अमोलजी, रोहित पवारांचं एक ट्विट आहे आणि त्यांनी सरकारचं एक ब्रीदवाक्यच ठरवून टाकलंय, वोट चोरी करून जमिनीची लूटमारी, असं नवं ब्रीदवाक्य ठेवायला हरकत नाही. काय म्हणाल? रोहित पवारांना मी नेहमीपासून म्हणत आलोय, सुरुवातपासून अशी इच्छा होती की महायुती सरकारमध्ये समाविष्ट व्हावं. पवार साहेबांसमोर ते माझ्या समोर वायबी चव्हाण सेंटरला आम्ही सर्व नवीन आमदार नवीन झालो त्यावेळेस म्हणायचे की आता हे सगळं राहू दे, आपण भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये गेलो पाहिजे. पण ज्या वेळेस महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर यांच्या अशा भूमिकेमुळे त्यांना बाजूला ठेवलं गेलं, तेव्हापासून त्यांच्या मनात ती असूया आहे.
आणि विशेष म्हणजे आज त्यांनी जे टॅगलाईन ठरवलेली आहे, गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन. आता असं आहे की ते म्हणतात शिंदे साहेबांचा 5,000 कोटीचा सिडकोचा घोटाळा किंवा पार्थ पवारांबद्दलचा पण त्यांनी घोटाळ्याचा त्यामध्ये उल्लेख केलाय. अजितदादांच्या नावाचा पण त्यांनी उल्लेख केलाय. आता त्यांचे जे काही केव्हीकेचे घोटाळे जे लोकांनी आणले, बारामतीकरांनी समोर आणले, याबद्दल ते कुठं बोलताना दिसत नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य अमोलजी धन्यवाद. कारण आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीने, म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण, स्वर्गीय विनोद कुमार गुजर साहेब असताना पण त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची आणि जे येतील ते पवार साहेबांचे, असं साधारण त्या काळातलं सूत्र होतं.